लोकसभा निवडणूक लढवण्याचे राधेश्याम चांडक यांचे संकेत. भाजपने सांगितल्यास निवडणूक लढण्याबाबत विचार करू. राधेश्याम चांडक. आपल्याला राजकारणापेक्षा बुलढाणा अर्बन महत्त्वाची असून लोकसभा निवडणूक लढण्याचा आपला कोणताही विचार नाही. मात्र पक्षाने ठरवल्यास महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी BCCNशी बोलताना दिले आहेत. गत 2 दिवसांपासून राधेश्याम चांडक हे भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवली जात असून या संदर्भात आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी हे संकेत दिलेत. तथापि उमेदवारीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव कोणाकडूनही आला नसल्याचेही राधेश्याम चांडक यांनी यावेळी स्पष्ट केले. काय झालं, गेल्या 2 दिवसापूर्वी बुलढाणा शहरातील एका वर्तमानपत्राने सहज टेबल न्यूज म्हणून एक बातमी टाकली की मी इच्छुक आहे म्हणून. माझ्या मनामध्ये सुद्धा असा विचार नाही, काहीच नाही. परंतु ती बातमी इतकी व्हायरल झाली की मी गेल्या 2 दिवसापासून पत्रकारांना, मित्रांना, नातेवाईकांना उत्तर देता म्हणजे स्वतःच परेशान झालो होतो. शेवटी मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि 38 वर्षापूर्वी बुलढाणा स्थापन केली. बुलढाणामध्ये आज 6,000 कर्मचारी काम करतात, हजारो लोक पोट भरतात. मी जर राजकारणात गेलो तर या पतसंस्थेकडे दुर्लक्ष होईल. अशा परिस्थितीमुळे मला राजकारणापेक्षा बुलढाणा प्रिय आहे. मला राजकारणामध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे. इतक्या उपरी जर असं वाटलंच पक्षाला की नाही बुवा इथे आपल्याला उमेदवार द्यायचाच आहे, मग त्याला विचार करेल. आज काही सांगू नाही शकत त्याच्या बाबतीमध्ये. परंतु ही जागा जी आहे गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेकडे आहे. मग आपण शिवसेनेकडून देखील लढणार की फक्त भाजपकडूनच इच्छुक आहे? महायुतीकडनं, महाविकास आघाडी का महायुतीकडनं. महायुती. आणि असं आता कुठे काय राहिलं, कोणाची जागा कोणाची आहे काय नाही. आज रात्री कोणाचं काय असेल, उद्या रात्री कोणाचं काय असेल काही समजत नाही. कोण सांगू शकते कोणाची जागा कुठे आहे काय नाही. तर राजकारण राहिलं. आतापर्यंत महायुतीकडून काही प्रस्ताव आलाय का किंवा नाही? कुठे विषय नाही, काही नाही, काहीच नाही. कुठे प्रस्ताव नाही, काही नाही, काहीच नाही. आता ही बातमी व्हायरल झाल्यामुळे का रे, आणि बाकीचे लोक 2-2, 4-4 वर्षांनी तयारी करू आले ना. आपण आजच्या तयारी करणार असं गंमत थोडी आहे काही निवडून येणं म्हणजे. परंतु यापूर्वी देखील भाजपाकडून आपल्याला लोकसभेची ऑफर होती असंही बोललं जात आहे. हा जुनी गोष्ट आहे ती. ज्यावेळेस MSC हे होतं ना, इलेक्शन होतं, त्यावेळेस मला भाजपने सांगितलं की तुम्ही लढा म्हणून. परंतु माझा पूर्वी मी 8 मतांनी पडलो. माझा अनुभव काही चांगला नव्हता. त्यामुळे मी काही ते इलेक्शन लढलो नाही. आणि आमचे मित्र वसंत खांडेराव ते लढले आणि ते निवडून आले. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की आता मला देऊ नका, पण नंतर लोकसभा ते पाहिजे विचार करेल म्हणून. असं सहज बोललो होतो, पण ते काही तसा विषय नव्हताच तो.